बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली मोठी अपडेट आहे। कारण या प्रकरणाला आता 1 महिना झालाय तरी वाल्मिक कराडला आरोपी घोषित करण्यात येत नाहीये, त्याला मोक्का लावण्यात येत नाहीये आणि असा आरोप आता देशमुख कुटुंबियांकडून केला जात असल्याचं सुद्धा बघायला मिळतंय। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज टॉवरवर चढून आंदोलन सुद्धा करणार आहेत, तर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिला असल्याचं सध्या बघायला मिळतंय। वाल्मिक कराड याला आरोपी करावा आणि त्याला मोक्का लावावा यासाठी धनंजय देशमुख आणि गावकरी हे पाऊल आता उचलणार असल्याचं सध्या तरी कळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता पोलीस कोठडीमध्ये वाल्मिक कराड हा आहे, त्याच्यातनं बाहेर काढला जातोय, त्याला खुनाच्या आरोपात येत नाही, मोका लागत नाही, तर मग न्याय कशासाठी मागायचा। म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट करतोय की मी उद्या टेलिफोनचं टावर आहे त्या टावरवर जाऊन आंदोलन करणार आहे। खुनापर्यंत सगळ्यांना 302 आणि मोकामध्ये घेतलंच पाहिजे, नाहीतर मी वरून उडी मारून मी संपून घेईन। कारण का मला माझी स्वतःची किंवा माझ्या सगळ्या लोकांची निर्गुण हत्या पुन्हा बघायची नाही। माझ्या भावाला त्रास जे झालाय त्याला परत त्रास नाही व्हावा।